नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स या चॅप्टरची एक्सरसाइज नंबर 2.2 पाहणार आहोत. आपण पुन्हा एकदा मी आठवण करून देतोय की स्कॉलरशिप नवनीत हे पुस्तक आपण कंप्लीट करणार आहोत. त्याच्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन दिला आहे एक्सरसाइज मध्ये की काय दिलेलं आहे बघा, वाचून दाखवतो मी तुम्हाला पहिले की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट रॅशनल नंबर. द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट रॅशनल नंबर्स गिवन बिलो. खाली हे नंबर दिलेले आहेत चार आणि याच्यातला ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट रॅशनल नंबर जो आहे त्याचा डिफरन्स सांगायचा आहे. जेव्हा आपण लक्षात ठेवायचं डिफरन्स म्हणजे काय, सबट्रॅक्शन. तर ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबरचं सबट्रॅक्शन तुम्हाला करायचं आहे आणि तेच आपल्याला सांगायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम हे जे नंबर्स दिलेले याचा डिनोमिनेटर सेम करा, कारण इथं फायचा आपल्याला डिफरन्स दिलेला आहे. काही फायचे मल्टिपल दिलेले डिनोमिनेटर मध्ये, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, याची पहिले एलसीएम काढा. एलसीएम जर केला असेल तर 15, 20, 5 आणि 25 बरोबर. जर आपण याला 5 ने डिवाइड केलं 5 3 जा 5 4 जा 5 1 जा आणि 5 5 जा बरोबर. आता मात्र डिवाइड होत नाही त्यामुळे मल्टिप्लाय करूयात बरोबर. 5 × 5 25 ओके. 5 × 5 × 3 × 4 आपण याचं मल्टिप्लाय करूया. 5 5 जा 25 25 4 जा 100 100 × 3 = 300. हा आपला काय झालेला आहे, एलसीएम आलेला आहे. एलसीएम किती आलाय, 300. आता सगळ्यांचा डिनोमिनेटर आम्हाला 300 करायचा आहे. त्यासाठी मी पहिले लिहिलं बघा 7/15 मल्टिप्लाय बाय, याला कशाने तरी मल्टिप्लाय करावं लागेल. 11/20 यालाही कशाने तरी मल्टिप्लाय करून 300 आपल्याला बनवायचे. 2 त्यानंतर 5 आणि त्यानंतर आपल्याला दिला आहे 12/25 बरोबर. अशी तर या प्रत्येक संख्येला आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. कशाने मल्टिप्लाय करायचं बघा, पहिले 15 2 जा जर केलं तर 30 येतं, याचा अर्थ आपल्याला 20 ने मल्टिप्लाय करायचे. पुन्हा 20 ने जर डिवाइड केला आपण याला मल्टिप्लाय करायला लागलो तर आपल्याला 300 आणायचे. तर तुम्ही जर बघितलं तर 25 जा 100 येतं. 25 जा म्हणजे 15 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 25 जा 100 म्हणजे 20 10 जा काय होईल 200 आणि 15 जा काय होईल इथं 300 होईल बरोबर. मग 5 6 जा 30 5 6 जा 30 याचा अर्थ 60 ने मल्टिप्लाय करायचे. 25 4 जा 100 याचा अर्थ 25 8 जा काय होईल 200 आणि 25 12 जा 300 होईल बरोबर. तर कळालं तुम्हाला, खालच्या संख्येला आपल्याला काय करायचं 300 बनवायचे. आता याचा मल्टिप्लाय करूया. काय याचं मल्टिप्लाय बा, दोन्हीचं मल्टिप्लाय 7 2 जा किती आलं 14 14 ला 0 11 5 जा 55 11 1 जा 11 प्लस 5 = 165 नंतर 120 नंतर 144 आणि सगळ्यांच्या अकाउंटला 300 येणार आहे तर फिक्स आहे, त्याच्या ते नाही लिहिलं तरी चालेल. ओके 300 सर्वांच्या अकाउंटला येणार आहे, डिनोमिनेटर तो येणार. आता याच्यातला सर्वात मोठा नंबर आपल्याला शोधायचा आहे. तर सर्वात मोठा नंबर कोणता आहे, द ग्रेटेस्ट नंबर कोणता आपल्याला 165. 165 इज ग्रेटेस्ट नंबर. मी लिहिले इकडं 165/300 मायनस स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तर त्याच्या बाजूचा 120 हा काय स्मॉलेस्ट नंबर आहे, हा मायनस करायचा आपल्याला. 120 डिवाइडेड बाय 300 काय येतं बघा. तर या ठिकाणी आपण डायरेक्टली सबट्रॅक्शन करूया. इथं येईल 45/300 याला ज्याने पण डिवाइड होईल त्याने करूयात. 15 ने डिवाइड होतं, 15 ने डिवाइड करूयात. काय येतं बघा 15 3 जा आणि 15 2 जा बरोबर आहे. म्हणजे हा 0 राहिलेला समजा. आपलं उत्तर 3/20 असायला पाहिजे. बघा आन्सर मध्ये आपल्याला काय दिले 3/20. क्वेश्चन एक नंबरचा पर्याय आपला बरोबर उत्तर आहे. तर पर्याय नंबर 1 जो आहे ते तुमचं उत्तर असणार आहे. पर्याय नंबर 1 हे काय आहे तुमचं आन्सर आहे. पर्याय नंबर 1 काय 3/20. बघा लगेच स्क्रीनशॉट घ्यायचे. पुढचं आपण पाहूया. बघा काय दिले, तुम्ही काय करायचंय की जेव्हा मी शिकवतोय तर त्याआधी तो क्वेश्चन आधी वाचून घ्यायचा आहे. वाचल्याच्या नंतर प्रयत्न करायचा की तो आपल्याला येतो का बरोबर. आणि जर येत नसेल तर पाहायचंय पुढचं. जर येत असेल तर तुम्ही सोडवलं कधी विचारही चांगलं. बघा पुढे काय सांगितलं आपल्याला. त्यानंतर दिलंय -112 बरोबर. 112 -112 120 त्यानंतर काय दिले प्लस 105 डिवाइडेड बाय 130 बरोबर असं दिले. तर याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. बघा काय आन्सर ते अतिशय सोपं आहे. काय करायचंय आपल्याला
पहिले अशा प्रकारचं जर फ्रॅक्शन दिला असेल तर त्याच्या न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला अजून कमी करता येतं का ते पाहायचं, कशाने डिवाइड होतं तर हे दोन्ही डिवाइड होतात. याला जर आपण डिवाइड केलं दोन्ही लाईन तर याच्या आपण 4 ने डिवाइड होतं या दोन्ही लाईन. 4 ने डिवाइड करूया. 4 2 जा 8 खाली उरले 3 झाले 32 बरोबर आहे. 4 8 जा 32 आणि 4 3 जा आणि हा 0 जसा तसा 4 3 जा 12. ओके. अजूनही या दोन्हीला 2 ने डिवाइड होतं. याला आपण 14/15 केलं आणि पहिलं आपल्याला मिळालं 14/15. ओके. प्लस पण हा मायनस हे लक्षात ठेवा. त्यानंतर या दोन्हीला 5 ने डिवाइड होतं. 5 2 जा आणि 5 1 जा 21. ओके. 5 2 जा 10 किती उरले तर आपल्याला खाली आता 3 उरले. 3 ला 0 घेतला 30 झाले बरोबर आहे. पुन्हा 5 6 जा 30. याला मात्र कशाने डिवाइड होते जसा तसं लिहून द्या. 21/26. या दोन्हीचा आपल्याला काय करायचं आहे आता ऍडिशन्स करायची आहे. या दोन्हीची ऍडिशन्स करायची. त्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत. 14 6 जा 14 6 जा बघा 14 1 जा 14 14 2 जा 28 14 3 जा बघा काय दिले आपल्याला तर 14 पहिले काय सांगितले 14 1 जा 14 14 2 जा 28 आणि 14 3 जा काय येतं 14 5 जा 70 आणि 14 6 जा 84 येतो. ओके. तर 84 ला आपण काय करणार होतो आता 4 लिहिणार आहोत. त्यानंतर 8 कॅरी नंतर पुन्हा 14 2 जा 28 प्लस 8 14 2 जा 28 28 प्लस 8 26 ला आपण इकडे लिहूया 26 बघा पुढे हे मायनस मध्ये आहे आणि कॅरी केलेला 1 364 यायला पाहिजे. ओके. प्लस प्लस या दोन्हीचं मल्टिप्लाय करायचं. 15 1 जा 15 किती उरले आहेत आपल्याकडे 1 15 2 जा 30 प्लस 1 31 बरोबर आहे. आपण ला या दोन्हीचं मल्टिप्लाय करायचंय. 15 6 जा 90 90 ला 0 9 कॅरी पुन्हा 15 2 जा 30 30 प्लस 9 30 प्लस 9 39. ओके. असं आलंय बघा. या दोन्हीचं सबट्रॅक्शन करूयात. न्यूमरेटरचं काय आहे बघा. डायरेक्टली ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा असतो कारण दोन्हीचा काय आपल्याला दिलेलं आहे दोन्हीचे साइन डिफरंट आहेत. डिफरंट साइन मध्ये काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. सेम साइन ऍडिशन डिफरंट साइन सबट्रॅक्शन. ओके. मग आता इकडे काय दिलेलं आहे आपल्याला या दोन्हीचं साइन जे आहे ते डिफरंट आहे आणि डिफरंट साइन मध्ये सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला. सबट्रॅक्शन करूया. 4 - 5 = 14 - 5 बरोबर. 14 - 5 किती येईल 9. ओके. इकडून कॅरी केला होता 14 झाले होते 5 राहिले. 5 - 1 = किती यायला पाहिजे 4. त्यानंतर 3 - 3 0 येईल आणि आपण ला येईल 390. याला कशाने डिवाइड होतं का तर या दोन नंबरला कशाने डिवाइड होत नाही हेच आन्सर असायला पाहिजे. आपण बघूया या ठिकाणी सेकंड नंबरचा ऑप्शन आपला आन्सर आहे कारण इकडे मायनस यायला पाहिजे. ग्रेटर नंबरचं साइन आन्सरला द्यायला पाहिजे. तर आपलं ऑप्शन जे आहे ते काय सेकंड बघा. फर्स्टचं ऑप्शन फर्स्ट आलं आणि सेकंडचं ऑप्शन काय आलेलं आहे सेकंड आलेलं आहे बरोबर. पहा याच्या पुढचं बघूयात आपण आता काय दिलं. बघा काय आलं क्वेश्चन नंबर 3 पाहूया आता. क्वेश्चन नंबर 3 विचारला क्वेश्चन नंबर 3 बघा. 3 नंबरचा क्वेश्चन काय विच ऑफ द फॉलोइंग नंबर शुड बी ऍडेड टू विच ऑफ द फॉलोइंग नंबर शुड बी ऍडेड टू 22/3 22/3 मध्ये कोणता नंबर ऍड केला टू गेट द इंटिजर तर आपल्याला इंटिजर मिळेल. याच्यामध्ये कोणता नंबर ऍड केला म्हणजे आपल्याला पूर्ण संख्या मिळेल इंटिजर मिळेल. कारण इंटिजर नंबर कशाला म्हणतो आपण की डॉट 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 -3 -2 -1 बरोबर. 0 1 2 3 4 बरोबर. हे नंबर आहेत म्हणजे काय ह्या पूर्ण संख्या आहेत बरोबर. इंटिजर नंबर आहेत. इंटिजर नंबर याला पूर्णांक संख्या असं आपण म्हणतो ज्याच्यामध्ये आपण हे नंबर घेतो. आपणला या संख्येच्या खाली आपणला काही नाही म्हणजे काय 1 आहे तर त्याच्या आपणला 1 असायला पाहिजे. मग त्यासाठी मला 3 ने या 22 ला डिवाइड व्हायला पाहिजे असा नंबर याच्याला ऍड करावा लागेल. मग मी काय केलं बघा 3 चा टेबल तर आपल्याला येतो 3 7 जा 21 3 4 जा 7 8 जा 3 8 जा काय आला पाहिजे आपला 24 येतो. ओके. म्हणजे आपल्याला या 22 ला 24 करावं लागेल. मग मला काय करावं लागेल तर येणारं जे आन्सर आहे तर ते आन्सर इंटिजर यायला पाहिजे म्हणजे मला 24/3 इथं उत्तर यायला पाहिजे असा नंबर असावा. मग याला पलीकडे पाठवा काय मिळतं x = 24/3 - 22/3 सबट्रॅक्शन करा काय आलं 3 3 7 आहे. सो दॅट 3 जसा तसा 24 - 22 काय आलंय 2/3 बरोबर. तर हे आपला आन्सर असायला पाहिजे 2/3. बघूयात आपण ऑप्शन मध्ये काय दिले. हा 1 नंबरचं ऑप्शन आहे आणि आन्सर आहे 2/3
3 2/3 आपलं ऑप्शन दिलेलं आहे. एक नंबरचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचं बघूया काय दिले आपल्याला. क्वेश्चन नंबर 4. ओके, क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय. क्वेश्चन नंबर 4 बघा काय दिलाय. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला सांगितलंय विच ऑफ द फॉलोइंग नंबर शुड बी सबट्रॅक्ट. वर काय सांगितलं होतं ऍड, खाली काय दिले सबट्रॅक्ट फ्रॉम द रॅशनल नंबर 40/13. 40/13 मधून कोणता नंबर सबट्रॅक्ट केला म्हणजे येणारं उत्तर जे आहे ते नियरेस्ट इंटिजर येईल. बरोबर आहे, ठीक आहे. इंटिजर नंबर यायला पाहिजे. इंटिजर नंबर साठी आपल्याला काय पाहिजे की असा नंबर ज्याने 13 ने ज्याला डिवाइड होतो असा नंबर आपल्याला काय होतोय इथं यायला पाहिजे. असा नंबर आपल्याला पाहिजे. मग आपण जर 13 चा टेबल म्हटला तर 13 3 जा 39. मग 13 3 जा 39. बरोबर आहे, मला इथं 39 पाहिजे. म्हणजे मी 1 ने याला जर कमी केलं तर हा आन्सर येऊन जाईल. बरोबर आहे, याचा अर्थ असा होतो याला जर इकडे पाठवलं तुम्ही तर काय मिळेल आपल्याला -x इज इक्वल टू इकडे येणार उत्तर काय पाहिजे की याचं 39 इथं येणं गरजेचं आहे. 39. मग काय करायचंय तुम्हाला x ला पलीकडे आणि या नंबरला इकडे पाठवा कारण x इकडे मायनस आहे तिकडे जाऊन काय होईल प्लस होईल. हा x इकडे आला इथं आला 40/13 -39/13. ओके, डिनोमिनेटर सेम आहे न्यूमरेटरचा डायरेक्टली काय होतो सबट्रॅक्शन होतो. 40 - 39 इज इक्वल टू 1 and 13 is as it is. So your answer is 1/13 is your correct answer I think. ठीक है, what is the option? In the option also this is a right. ठीक है, third option is your right answer. Okay, 1/13 is your right answer. 1/13 हे तुमचं बरोबर उत्तर आलेलं आहे. ओके, बघा नेक्स्ट हा क्वेश्चन नंबर 4 होता. क्वेश्चन नंबर 5 बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 काय दिलं आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला सांगितले अ रॅशनल नंबर 5/12 इज इक्वल टू द सम ऑफ अ टू रॅशनल नंबर इफ वन ऑफ देम इज -3/24. त्यापैकी एक जो आहे तो -3/24 आहे. देन व्हॉट इज द अदर नंबर. ठीक आहे, तर दुसरा नंबर काय असायला पाहिजे. काय सांगितलेलं आहे की सम ऑफ टू नंबर्स आणि त्यातला एक आपल्याला दिलेला आहे तो आहे -3/24 प्लस अजून कोणता एक नंबर आहे ज्याची सम इज इक्वल टू 5/12. काय ते 5/12. ठीक आहे, याचा अर्थ हा पॉझिटिव्ह आला हा निगेटिव्ह आहे. इकडे पॉझिटिव्ह नंबर असायला पाहिजे आणि तो यापेक्षा मोठा असायला पाहिजे. बरोबर आहे, पहिली गोष्ट. बघा जर आपण याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं तर काय होईल 3/24 प्लस x आणि तुम्हाला माहिती आहे फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला कोणत्याही संख्येने जर आपण मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं एकाच संख्येने तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. बरोबर आहे, मग आपण काय करणार आहोत याला 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत म्हणजे 24 सेम येईल. बरोबर आहे, इज इक्वल टू मी काय केलं याला 2 ने मल्टिप्लाय केलं ते मिळालं मला 10/24. दोन्हीलाही काय केलं मी 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. बरोबर 10/24. आता आपल्याला सोडवणं सोपं जाईल. हा 3/24 पलीकडे पाठवा काय मिळेल मला आन्सर x इज इक्वल टू इकडं आपल्याला आन्सर मिळेल पहा 10/24 आणि हा 3 इकडे मायनस होता तिकडे गेल्यानंतर प्लस झाला तर 3/24. करूया काय ते ऍडिशन पाहायची. सो दॅट x इज इक्वल टू 13/24 इज युअर राईट आन्सर. ठीक आहे, कारण या दोन्हीलाही काय होत नाही आता कशाने डिवाइड होत नाही न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. तर उत्तर 13/24 हा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे बरोबर उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचा आन्सर आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. चला हा होता क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. आता बघूया क्वेश्चन नंबर 6 काय येतो. क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बघा की विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर इज द ग्रेटेस्ट. ठीक आहे, खालीलपैकी कोणता नंबर ग्रेटेस्ट आहे सर्वात मोठा नंबर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, सर्वात मोठा नंबर. आणि त्यातही त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे की थोडीशी हिंटच दिल्यासारखी दिलेली आहे. 1/2 ज्याचे की न्यूमरेटर जे आहे ते सर्वांचे कसे आहे सेम आहे. 1/2 मायनस मध्ये आहे कॉमा दुसरा दिलेला आहे -8/1/8 कॉमा
तिसरा दिलाय 1/3 आणि नंतर 1/4, 1/3 नंतर 1/4, सगळे मायनस मध्ये आहेत. बरोबर. आपल्याला काय करायचंय पहा, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे, ज्याचा न्यूमरेटर मोठा असतो, न्यूमरेटर जर सेम असेल, न्यूमरेटर वरचा अंक जर सेम असेल तर डिनोमिनेटर ज्याचा मोठा असतो तो नंबर लहान असतो. बरोबर. काय म्हणतो मी पुन्हा एकदा पहा, की ज्याचे न्यूमरेटर जर सेम असतील तर लक्षात ठेवायचंय ज्याचा डिनोमिनेटर सर्वात मोठा आहे तो नंबर सर्वात लहान आहे. मग काय, हा नंबर सर्वात लहान असायला पाहिजे. बरोबर. पण कारण याचा डिनोमिनेटर काय सर्वात मोठा आहे, हा नंबर सर्वात लहान असला पाहिजे. पण काय होतं, सगळे मायनस मध्ये आहे आणि मायनस मध्ये काय होतं की जो ग्रेटर नंबर आहे तो स्मॉलर होतो आणि स्मॉलर नंबर काय होतो, ग्रेटर होतो. हा ग्रेटर आहे परंतु इथे स्मॉलर असल्या मायनस मध्ये सर्व असल्यामुळं, निगेटिव्ह मध्ये असल्यामुळं हा नंबर जो आहे तो काय झालाय, स्मॉलर झालाय. आणि मला काय करायचंय क्वेश्चन मध्ये ग्रेटेस्ट नंबर काढायचा आहे, म्हणजे इकडचा स्मॉलेस्ट नंबर काढायचा आहे. तर स्मॉलेस्ट नंबर इकडचा कोणता असणार पाहिजे, तर हा तुमचं आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे. काय ते डायरेक्ट आन्सर आला बघा, -1/2, -1/2. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, तुमच्या पुस्तकात बघितलं असेल, क्वेश्चन नंबर 1 हा 2019 मध्ये आलेला क्वेश्चन होता. बरोबर. आणि तो क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागला बाळांनो. ठीक आहे, जास्त वेळ लागला. आणि प्रत्येक क्वेश्चन तुम्ही जो परीक्षेला आलेला आहे तर तो अनालिसिस करा, तुम्हाला जाणवेल की त्याला थोडासा वेळ जास्त लागतोय सरासरीपेक्षा. बरोबर. एखादा सोडून द्या, पण मॅक्झिमम क्वेश्चन असे आहेत की ज्यांना वेळ जास्त लागत आहे. बरोबर. म्हणजे नवनीत मध्ये जे काही क्वेश्चन दिलेले आहेत तेही परीक्षेला येणाऱ्या क्वेश्चन पेक्षा थोडेसे कमी लेवलचे आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 झालाय. क्वेश्चन नंबर 7 पाहूयात आता. क्वेश्चन नंबर 7 बघा, क्वेश्चन नंबर 7 काय दिले आपल्याला, क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे. 5-7 नंबरचा क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट नॅचरल नंबर बिटवीन द रॅशनल नंबर्स 3/7. हा क्वेश्चन याला ही वेळ लागेल असे मला वाटतं. 3/7 एक दिलाय आणि 9/30. बरोबर. हे दोन नंबर दिले, 3/7 आणि 9/30. यांच्या बिटवीन, यांच्या मध्ये येणारा सर्वात ग्रेटेस्ट मोठा नंबर कोणता आहे, खाली ऑप्शन पैकी आपल्याला काढायचे. ठीक आहे. आपण ऑप्शन मध्ये बघूयात यांच्यापैकी कोणता नंबर आहे ग्रेटेस्ट नंबर आहे. बघा ऑप्शन मध्ये काय काय दिले, तर हा दिले आपल्याला 4/11 पहिलं ऑप्शन दिले. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे 7/12, 1/2 आणि 5/8. बरोबर. चला सोडूया. याच्यासाठी सगळ्यात सोपी म्हटलं तर तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करावे लागेल सर्वांना. ठीक आहे. आपण 3 ला 7 ने डिवाइड करूया. बरोबर. डायरेक्टली आन्सर काढूयात आपण. 3 ने जर 7 ला 0 पॉइंट किती आले 30. 30 ला 7 ने डिवाइड केलं, 7 4 जा 28, 2 उरले, 2 वर 0 घेतला. बरोबर. आणि किती झाले 14 झाले. 7 2 जा 14. बरोबर. 2 वर 0 घेतल्याच्या नंतर काय झालं 20 झाले. 27 2 जा किती आलाय तर 14 आलाय. आपण पॉईंटच्या नंतरचे 2-2च अंक पहिले काढूयात. जर नाही झालं तर मग 3 काढावे लागतील आपल्याला, पण 2 काढूयात पहिले. ओके. आता इकडे पण 0 पॉइंट, इकडे काय झाले 13 ने डिवाइड करायचे आपल्याला, तर इकडे काय होईल 90 होईल. बरोबर. 90 झाल्यानंतर 13 चा टेबल आपल्याला म्हणायचा आहे की 90 कुठे येते पहा. 13 5 जा 65, त्याच्यानंतर 78, त्याच्यानंतर काय व्हायला लागलं आपल्याला. ठीक आहे 85. मग आता आपल्याला काय करायचं इथं, तर 13 ने डिवाइड केल्याच्या नंतर 90 ला क्वेश्चन्स मध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला याच्यातला या दोन्हीच्या मधला नंबर काढायचा आहे, दोन्हीच्या मधला. बरोबर. मग बघूया 13 6 जा हा नंबर येईल. बरोबर. ओके 17. ठीक आहे. नंतर पहा आपल्याला काय सांगितलं आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर जो उरलेला नंबर आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, 78 जर घेतला तर काय उरतो 78 12. बरोबर. म्हणजे 9 जाईल उत्तर आहे की नाही, पण म्हणजे 9 ला उत्तर. नेक्स्ट पुढे काय सांगितलं आपल्याला, याची आपल्याला फॅक्टर पाडायचे, सेम टू सेम डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचे. इकडे आला 40 जर आलं तर आपण काय करूया त्याला 0.33 येईल, म्हणजे 3 जा. बरोबर. 3 जा 33, 7 उरले, 7 वर पुन्हा 0 घेतला, 70 झाले. याचा अर्थ काय झाला की 6 जा 36 आलं याचं. पुढचं बघूया 12, 7 आणि 12 या दोन्ही मध्ये 7 ला डिवाइड करूयात आपण 12 ने, काही 0 पॉइंट आता 70 आला. 12 5 जा 60. बरोबर. मग 12 6 जा 72 जास्त होतो, 12 5 जा. बरोबर. नेक्स्ट पाहूया 12 5 जा किती आलाय 760 आलेला आहे.
आणि हा 70 म्हणजे 10 उरले 100 करा बरोबर आहे. किती आलं पुन्हा 12 8 जा 96 बरोबर आहे. तर हा पण सोडला आहे. त्याच्यानंतर याचं उत्तर काय येतं बघा 0.5 येतं याचं उत्तर डायरेक्टली आपण लिहूया पूर्ण निश्चित भाग जातो. इकडे आला 50 50 ला जर 8 ने डिवाइड केलं तर 8 4 जा 32 8 5 जा 48 6 जा 48 बरोबर 6 जा म्हणजे 0.6 याचं उत्तर आलेलं आहे. 0.6 मध्ये आपल्याला पुढचं काढावं लागेल अजून पुन्हा किती आले बघा 48 2 आले 2 वर हे घेतला तर काय मिळाले आपल्याला 8 2 जा बरोबर 62 आला आहे. बघा या दोन्हीच्या मध्ये याच्यापैकी कोणता अंक आहे हा किती आहे 0.36 आणि हा 42 आहे 42 पेक्षा मोठा पाहिजे होता हे तर नाहीच आहे त्याच्यामुळे हा कट बरोबर आहे. त्याच्यानंतर हा एक नंबर आहे जो याच्यापेक्षा मोठा आणि याच्यापेक्षा लहान आहे. हा पण नंबर यापेक्षा मोठा आणि यापेक्षा लहान आहे आणि हा पण नंबर या तिन्हीच्या मधात या दोन्हीच्या मधात हे तीन नंबर्स आपल्याला दिले आहेत. याच्यातला ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे तर हा नंबर सगळ्यात ग्रेटेस्ट आहे. तर हा ऑप्शन मध्ये नसेल हा ऑप्शन मध्ये असेल 5/8 तुमचा आन्सर यायला पाहिजे आणि ते बरोबर उत्तर आहे 5/8 4 नंबरचा ऑप्शन असायला पाहिजे 5/8. हा 7 नंबरचा क्वेश्चन होता. बघा यालाही थोडासा जास्त वेळ आपल्याला लागलेला आहे डिवायडेशनला त्यासाठी टेबल चांगली पाठ करा बरोबर आहे आणि डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण चांगल्या पाठांतर करा म्हणजे काय होईल त्या जर तुम्हाला यूज करता आल्या तर आन्सरला वेळ कमी लागेल. आन्सरला वेळ कमी लागणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे तुम्हाला इथं समजून सांगण्यासाठी मला ही वेळ थोडासा जास्त लागणार आहे परंतु तुम्हाला इतकाही वेळ न लागायला पाहिजे तिथं. ठीक आहे तेवढा वेळ नाही आपल्याकडे. पुढे बघा काय सांगितलं आपल्याला की व्हॉट इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ द प्रोडक्ट ऑफ 12/17 मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ प्रोडक्ट ऑफ हा ठीक आहे 12/17 and multiplicative inverse of product of 12/17 is multiplied by the reciprocal याचा reciprocal of काय तर तो नंबर दिलाय 21/34 बरोबर याचा reciprocal म्हटलं काय होईल 34/21 असं होईल बरोबर. आता याला जर डिवाइड केलं तुम्ही तर तुम्हाला हा 8 नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8 ठीक आहे. तर डिवाइड केलं तर इकडे आपल्याला मिळेल 17 * 17 17 2 34 त्यानंतर या दोन्हीला 3 ने डिवाइड होतं 3 4 3 7 4 2 8 8/7 हे उत्तर आहे. परंतु त्यांनी आपल्याला क्वेश्चन काय सांगितलंय जरा पुन्हा एकदा व्यवस्थित पहा काय सांगितलंय की काय दिलंय आपल्याला त्यांनी की व्हॉट इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे कशाचा प्रोडक्ट ऑफ कशाचा या दोन्हीचा याचा रेसिप्रोकल आणि हा नंबर याच्या प्रोडक्टचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय तर याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय व्हायला पाहिजे मग याचा मल्टिप्लिकेटिव्ह 7/8 हा होतो आणि हे तुमचा आन्सर असायला पाहिजे. त्याच्यामुळे याच्याकडे दोन्हीकडे आपले दोन्ही ऑप्शन काय असतात ऑप्शन मध्ये हे दोन्ही उत्तर असतात परंतु आपल्याला तो क्वेश्चन जरा व्यवस्थित पाहायचा आहे त्याचा व्यवस्थित अर्थ समजून घ्यायचा आहे काय दिलाय. हा क्वेश्चन कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. हा मॅक्झिमम मुलं जे आहे उत्तर 8/7 लिहितात तो चुकीचा होईल. 7/8 त्याचं बरोबर उत्तर आहे आणि तो आहे ऑप्शन नंबर 2 आणि बघा ऑप्शन नंबर 1 लाच 8/7 दिले म्हणजे आपली दृष्टी पुढे जायलाच नाही पाहिजे. ठीक आहे तर हा आपल्याला इथं चुकवायचा प्रयत्न करतोय हा आपल्याला चुकायचा नाहीये हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला पुढचा व्हिडिओ लवकरच मी टाकेन. ठीक आहे या चॅप्टर मध्ये 2/3 सुद्धा आहे बरोबर त्याच्यातही 8 क्वेश्चन आहे आपण ते लवकरच मी टाकेन. थँक्यू.